नमस्कार मित्रांनो, प्रवीण विटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना? असायलाच पाहिजे. सध्या म्हणावं कसली मजा आली. आमचं काय साहेब पगारवाढ होईच नाही, किमान वेतन आमचं होईच नाही, परत आपलं DA काय ते झालाच नाही. मग करायचं काय? ह्या सगळ्या काय गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे ती सुद्धा प्रेस करा. आणि आता जिथं आपण लाईक करतो ना, ते लाईक तर करायचंच आहे, पण अजून एक आपण ज्या ठिकाणी आपला कमेंट्स टाकतो त्याच्या बाजूलाच जरा स्लाईड केलं तर तिथं हाईप म्हणून येतं आणि ते हाईप करत चला. हाईप एक असं आहे, आता नवीन एक यूट्यूबनं ऑर्गॅलिझम काढलेलं आहे की जेणेकरून छोटे जे आपले सबस्क्रायबर आहेत, ते छोटे जे चॅनल्स आहेत तर त्यांना बढावा मिळाला पाहिजे. त्यांचेसुद्धा व्हिडिओज हे व्हायरल झाले पाहिजेत, पुढे आले पाहिजेत, सर्वांच्यापर्यंत पोचले पाहिजेत. याकरता ते हाईप आहे. त्याचे पॉईंट्स आहेत, ते प्रत्येक सबस्क्रायबरचे वेगवेगळ्या प्रकारचे पॉईंट्स आहेत. म्हणजे मोठे कसे यूजर असेल त्यांना कमी पॉईंट्स असतात आणि छोटे जे आपले सबस्क्रायबर आहेत, चॅनल्स आहेत, तर त्यांना जास्त पॉईंट आहेत. तर ते पॉईंट्स आहेत, त्या पॉईंट्सनुसार तो व्हिडिओ, तो चॅनल जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचतो. म्हणून मित्रांनो, हाईप करायला विसरू नका. चला तर जाऊया आपल्या विषय. आपला विषय मित्रांनो जो आहे तो DA वाढ झाली नाही, पगारवाढ झाली नाही, मग सुरक्षा रक्षकाने करायचं काय आहे? आता सुरक्षा रक्षकाने तयारी करायची आहे. तयारी कसली करायची आहे सुरक्षा रक्षकाने? DA वाढ आता जो नवीनच परिमंडळ 1, परिमंडळ 2, परिमंडळ 3 असा जो कॉलम आला आणि आपला जो दुकान आस्थापन आहे त्या कॉलममध्ये सुद्धा बदल केलेला नाही आहे. आत्ता जे विधिमंडळामध्ये जो प्रस्ताव घेतला की बाबा गृहनिर्माण संस्था ज्या चॅरिटेबल ट्रस्ट वगैरे आहे तर त्यांनासुद्धा सुरक्षा यंत्रणा ही सुरक्षा रक्षक मंडळाची, म्हणजे ते सुद्धा कायद्यामध्ये घेतलं, परंतु ते कुठे त्याचा उल्लेख दिसून येत नाही आहे. अजूनपर्यंत त्याचे इम्प्लिमेंट करण्यासारखं असं काहीच नाही आहे. कारण त्याचं असं आहे की 27 तारखेला परत एक GR त्यांनी काढला आणि तो 27 मार्चला GR काढल्यानंतर सर्वता बंद झालं. म्हणजे जे तुमच्या अध्यक्षांचे अधिकार होते ते सुद्धा काढून घेतले, ठेवलेच नाही काय. असा शासनाने निर्णय घेतला आहे आणि त्याच्यावरती बैठकीचे पत्र वगैरे झालेले आहेत, परंतु कामगार मंत्री महोदय बैठक काय आयोजित करत नाही आहेत. आता का बैठक आयोजित करत नाहीत माहीत नाही मित्रांनो. प्रत्येक संघटनाने आपापल्या परीने त्याचा पत्रव्यवहार केलेला आहे. बैठक लावा असं सांगितलेलं आहे, भेटी जाऊन घेतलेल्या आहेत की बैठक आयोजित करा, बैठक आयोजित करा, परंतु मंत्री महोदय काय बैठक काय घेतच नाही आहेत. त्यांचे सध्या त्यांच्या जे काही विधानसभा त्यांची ज्या मतदारसंघामध्ये आहे त्या मतदारसंघामध्ये ते जास्त करून दिसतात. ते महाराष्ट्राचे कामगार मंत्री आहेत. त्यांनी आता महाराष्ट्रभर दौरा केला पाहिजे. महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामध्ये कामगारांचे काय प्रश्न आहेत त्या ठिकाणी जाऊन पाहिलं पाहिजे. फक्त मुंबईमध्ये बसून किंवा अधिकाऱ्यांच्या भरोश्या राहून समजणं नाही. कारणच असं आहे मित्रांनो, कारण या सरकारला जे निवडून दिलेलं आहे आपल्या ज्या जनतेनं, ते इतकं प्रचंड मताने निवडून दिलेले काही विचारू नका. त्यामुळे जास्त जिम्मेदारी या सरकारची आहे आणि म्हणूनच जनतेमध्ये उतरलं पाहिजे या सरकारनं. जोपर्यंत मंत्री जे आहेत त्याचे ते जनतेपर्यंत उतरत नाहीत, प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत नाहीत स्वतःहून, तोपर्यंत ती जनता ही नाराजच राहणार आहे. मित्रांनो, विचारलं तर पाहिजे, आपल्याकडे कोणा एखाद्या अनोळखी व्यक्तीला, आपल्या गावी जर असलो आपण, अनोळखी व्यक्ती असला, ओळखीचा असो अगर नसो, अनोळखी व्यक्ती असला तर त्याला काय करतात, ही आपली रीत परंपरा आपल्याला शिकवलेली आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तीने आहे. आपण म्हणतो या बसा पाणी प्या, भले त्याचे आपल्याशी काही संबंध नाही आहे, तो कशासाठी आला आपल्याला माहिती नाही आहे, परंतु ही विचारपूस केली जाते. असं तुम्हाला ट्रीट हे मंत्रालयामध्ये मिळतं का हो? विचारपूस होती का हो? कुणासाठी आहे हे सर्व? जनतेसाठी आहे. मंत्रालय कुणासाठी असतं? जनतेसाठी असतं. मग जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता जनता दरबारामध्ये ज्या बसलेले आहेत त्यांनी जनतेचे प्रश्न प्रथमतः घेतले पाहिजेत. मग आमच्या कामगारांचे प्रश्न का नाही आहेत? माथाडींच्या बैठका झाल्या, त्या बैठकीमध्ये प्रामुख्याने सुरक्षा रक्षकांचे सुद्धा प्रश्न, सुरक्षा रक्षक मंडळाचे प्रश्न घेण्यात आले, परंतु ते कितपत घेण्यात येत आहेत? 1 किंवा 2च मुद्दे असत आहेत. असंख्य असे मुद्दे, असंख्य असे प्रश्न सुरक्षा रक्षक मंडळाचे प्रलंबित आहेत. ते प्रलंबित प्रश्नच नाही आहे. कामगार मंत्री महोदय म्हणाले की येत्या 6 महिन्यामध्ये आपण नवीन जे सल्लागार समिती आहे ती बसवूया. सल्लागार समितीचा अजून काही नाही आहे. स्टाफ जो आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तो स्टाफच अजून पुरवठा केलेला नाही आहे.
त्यामुळे सुरक्षारक्षक मंडळाचं जे कामकाज आहे ते ठप्पच झालेलं आहे. कामकाज ठप्प झाल्यामुळेच आता सगळेच 27 मार्चपासून तर संपूर्णतः बंद आहे कामकाज. सर्वत्र कामकाज बंद असल्यामुळे मंत्री महोदयांची भेट घेऊन कामगार मंत्री आपले आकाश पुणकर साहेब यांची भेट घेतली आणि कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब, अजिंक्य भोसले साहेब यांनी आवर्जून तिथे उल्लेख केला आणि त्यांना सांगितले की साहेब अशा पद्धतीनं सर्व काही थांबलेलं आहे, आपण निर्णय द्या, आपण काहीतरी आदेश द्या की जे पूर्वीप्रमाणे चालत आलं होतं त्या पद्धतीने कामकाज चालू द्या. ते कामकाज आहे ते थांबवू नका, कामकाज आहे ते चालू राहिलं पाहिजे. जे न्यायालयीन प्रकरणं आहेत किंवा अन्य काही गोष्टी असतील ते न्यायालयामधून येतील, परंतु ते थांबलं न पाहिजे, पूर्वीप्रमाणे तर चालू ठेवायला पाहिजे असं त्यांनी आग्रहाचं त्यांना एक निवेदन दिलं होतं. त्या निवेदनावरती सुद्धा कामगार मंत्री महोदय म्हणाले होते की हां, सुरक्षारक्षक मंडळाचं कोणतंच कामकाज आम्ही थांबवणार नाही आहे, कामकाज हे पूर्वीप्रमाणे चालू होणार असं सुद्धा त्यांनी ग्वाही दिली होतं. त्या बैठकीमध्ये तिथे सांगितलं होतं. बैठक संपल्यानंतर सुद्धा त्यांना परत एक वेळ आठवण करून दिली की साहेब हे थांबवू नका, हे चालू झालं पाहिजे, परंतु ते कुठंच नाही आहे मित्रांनो. आणि मग DA वाढ ही नाही आहे, किमान वेतनाचा जो प्रश्न आहे तो किमान वेतनाचा प्रश्नसुद्धा ह्या शासनाने सोडवलेला नाही. गेले 1 वर्ष झालं या किमान वेतनाचं प्रलंबित आहे. मध्यंतरी 2017मध्ये झालं होतं, पाठीमागे जे झालं ते 2017मध्ये. 2017पासून 2025 आलं, आता 25 संपत येते, तरीसुद्धा किमान वेतनाचा जो बदल आहे 5 वर्षांनी होणे अपेक्षित होतं ते झालंच नाही मित्रांनो. ते व्हायला पाहिजे होतं 2022मध्ये, परंतु 2024मध्ये त्याचा प्रस्ताव घेण्यात आला. त्यावेळेचे आपले कामगार मंत्री सुरेश खाडे साहेब होते, त्यांनी ते घेतला, स्वीकारलं सर्व काही ते. आणि स्वीकारल्यानंतर त्याच्यावरती जे काही अधिकाऱ्यांच्या बैठक वगैरे झाल्यानंतर त्या बैठकीमधून त्यांनी असा निर्णय घेतला की हे झालं पाहिजे, आता किमान वेतनाचा जो आहे तो बदल झाला पाहिजे. आणि मग तेव्हापासून आता नवीन कामगार मंत्री महोदय आले, नवीन सरकार बसलं, त्यांनी सुद्धा सांगितले की हा लवकरात लवकर हे किमान वेतन लागू होईल, किमान वेतनामध्ये बदल होणार आहे, परंतु ते काहीच नाही आहे. मग कामगारांच्या प्रती हे शासन कशा पद्धतीनं काम करते? कामगारांच्या प्रती फक्त आदर, शेतकऱ्यांच्या प्रती फक्त आदर दाखवून उपयोग नाही आहे. त्यांना प्रॅक्टिकल जे आहे ते ग्राउंडमध्ये जे उतरून जे काम आहे ते काम झालं पाहिजे. शेतकऱ्यांना जो हमी भाव आहे तो मिळाला पाहिजे, फळांना, फुलांना. आता ऊस दर जर पाहिला तर मित्रांनो, जो यावर्षी वाढायला पाहिजे होता तो वाढलेला नाही आहे शेतकऱ्याचा, तरीसुद्धा शेतकरी काही खचून गेलेला नाही आहे, तो ऊस लावायचा बंद केलेला नाही आहे, चालूच आहे त्याच्या सगळ्या काही गोष्टी. इतर कामगार वर्गसुद्धा काही खचून गेलेले नाहीत किंवा नोकरी सोडून गेलेले नाहीत, कारण त्यांना मजबुरी आहे काम करणं, ते करतायत. मग असाच मजबुरीचा फायदा हा शासन उचलतं आहे का? न उचलण्यासाठी आपल्याला तयारी करायची आहे. कोणती तयारी करायची आहे? सुरक्षा रक्षकांना रस्त्यावरती उतरण्याकरता. कालच मनसेचे नेते अविनाश जाधव साहेब आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणाले की वेळ पडली तर रस्त्यावरती उतरणं जरुरी आहे, उतरणार वेळ पडल्यानंतर. मग सुरक्षा रक्षक हो, तयारी राहा की अशा काही संघटना आता आंदोलनाचा पवित्रा, आंदोलनं उपोषण करण्याचा पवित्रा घेत आहेत. अश्विनीताई किंवा प्रथमेश आल्हाड साहेब यांच्याशी सुद्धा मी चर्चा केली आणि त्यांनासुद्धा विचारलं की काय हे शासनाचं चाललं आहे. तेही म्हणाले की आता आपण पत्रव्यवहार केले, सर्व काही झालेलं आहे. त्यांनी त्याच्यावरती काही उत्तर केलेलं नाही किंवा कोणतीही प्रॅक्टिकल गोष्ट केलेली नाही. आता आपल्याला आंदोलने उपोषण करणं जरुरीचं आहे आणि ते करायलाच पाहिजे. थोड्याच दिवसामध्ये सर्व प्रतिनिधी जे आहेत ते कामगार प्रतिनिधी एकत्र येऊन निर्णय घेतील आणि मग सर्व सुरक्षा रक्षकांना ते सांगतील की हां, प्रामुख्याने या शासनाच्या विरोधात एक मोठं आंदोलन उभारण्याच्या तयारीमध्ये सर्व कामगार प्रतिनिधी आहेत. तर शासनाने याच्यावरती वेळेच थोडंसं गांभीर्य घेतलं पाहिजे. कामगार मंत्री महोदयांनी गांभीर्य घेतलं पाहिजे. जे प्रश्न आहेत ते प्रलंबित प्रश्न सोडवले पाहिजेत. प्रश्न गेल्या 6 महिन्यापूर्वीचे किंवा 8 महिन्यापूर्वीचे हे वेगळे होते, आत्ताचे प्रश्न वेगळे आहेत. प्रश्न हे निर्माण होत आहेत, नवीन जे GR येतात, नवीन शासन आदेश जे येत आहेत त्याने बदल होतो आहे, कामकाजामध्ये बदल होतो आहे आणि ते कामकाज कसं झालं पाहिजे, कोणत्या सुरक्षा रक्षकांना न्याय मिळाला पाहिजे. जे ठेकेदाराकडे काम करतात त्यांना तर सोडूनच द्या मित्रांनो. मंडळामध्ये काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या सुद्धा हालत खराब आहे, त्यांना वेळेवरती पगार नाही होत आहे. शासकीय आस्थापनाच पगार वेळेत करत नाही. असा काय प्लॅन केला जातो आहे की आपणहून हे मंडळाने ते सुरक्षा यंत्रणा काढून घेतली पाहिजे आणि मग त्या ठिकाणी आम्ही
प्रायव्हेट ठेकेदाराला आणलं पाहिजे किंवा MSF घेऊन आलं पाहिजे, अशा काही योजना आखल्या जात आहेत. तर प्रत्येक ठिकाणी तशा पद्धतीनं हे सर्व काय चाललेलं आहे. एका आस्थापनेमधून सांगितले की साहेब आम्ही जीव तोडून काम करतोय, एक सुरक्षा रक्षक, सुरक्षा पर्यवेक्षक, सुरक्षा अधिकारी त्या ठिकाणी इतका चांगला काम करतोय, तरीसुद्धा कंप्लेंटवरती कंप्लेंट करतायत. ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासकीय अधिकारी तिथले जे आहेत ते कंप्लेंटवरती कंप्लेंट करतायत. थोडासुद्धा त्यांना आपल्या सुरक्षा रक्षकाबद्दल चांगला भाव नाही आहे, चांगल्या पद्धतीनं ते त्यांच्याशी वर्तणूक होत नाही आहे की जेणेकरून हे सोडून जावेत या ठिकाणी. असा काय प्लॅन केला जातो आहे मित्रांनो, अशा काय गोष्टी घडत आहेत. त्यांच्या पाठीशी नक्कीच संघटना प्रतिनिधींनी सुद्धा उभं राहिलं पाहिजे. अशा काही सुरक्षा रक्षक असतील तर त्यांनी संघटना प्रतिनिधीशी संपर्क साधला पाहिजे, मंडळाशी सुद्धा संपर्क साधला पाहिजे, ना की फक्त माझ्याशी. संघटनेचे आपले जे काही असतील पदाधिकारी असतील, अध्यक्ष असतील संघटनेचे, त्यांना भेटलं पाहिजे. मंडळाचे जे आपले इन्स्पेक्टर असतील, आपले जे सेक्रेटरी साहेब आहेत, चेअरमॅन साहेब आहेत, त्यांच्यासुद्धा कानावरती घातलं पाहिजे. संघटना प्रतिनिधींनी येऊन की त्यांच्या कानावरती घातलं पाहिजे की साहेब अशा पद्धतीने हे सर्वत्र चालू आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून मित्रांनो कामं केलं पाहिजे. मंडळाने सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे, संघटना प्रतिनिधींनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे आणि अशा काही गोष्टी आहेत त्याला थांबवता आलं पाहिजे. आणि म्हणूनच आपण आता तयारी करूया मित्रांनो, तयारी करूया. तयारी ही केली पाहिजे आपल्याला रस्त्यावर उतरण्याची, आंदोलन करण्याची. ते तर आपला जन्मसिद्ध हक्कच आहे ना, तो आपल्याला करायलाच पाहिजे आणि ते केल्याशिवाय आपल्या पदरामध्ये काय पडत नाही. कारण तुम्ही खाकी गणवेशाचं पाहिलं असेल, आंदोलनं झाली, उपोषणं झाली, त्याच्यानंतर कुठे आपल्याला ही गोष्ट मिळालेली आहे. त्या ताकदीनं, त्या जोशाने परत एक वेळ आपल्याला उभं राहायला लागणार आहे, उभं राहायचं आहे आपल्याला. अजून बऱ्याचशाच गोष्टी आहेत ज्या आपल्या सुरक्षा रक्षकांना त्याच्या सुविधा मिळत नाही आहेत. त्याकरता नक्कीच आणि नक्कीच पुढाकार घेऊन संघटना प्रतिनिधी येत्या काळामध्ये बैठक आयोजित करून निर्णय घेतील आणि शासनाच्या विरोधात आता उतरलंच पाहिजे, उतरणारच आहेत असा ठाम निर्णय कामगार प्रतिनिधी घेत आहेत. आणि म्हणूनच कामगार मंत्री महोदयांनी याच्यावरती वेळेस लक्ष घालून सुरक्षा रक्षक मंडळातले जे काय प्रलंबित प्रश्न असतील ते प्रश्न सोडवले पाहिजेत. मित्रांनो, आपला DAचा जो विषय होता, तुम्ही म्हणाल की DAचा वाढलाच नाही, म्हणून आपल्याला आता तयारी करायची आहे. तयारी करा, हा जो आपला संदेश आहे तो हा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. नमस्कार.